हाय, मी मनाली ससाने या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आता गौरी गणपती येत आहे, तर त्याच्यासाठी लागणारे जे केळीचं पान आहे, तर केळीचं पान ते कसं तयार करायचं मी ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर ते केळीचं पान कोण कोण निवेदासाठी ठेवतं, निवेदाचं ताट ठेवण्यासाठी ठेवतं किंवा असं शोसाठी ठेवतात ते. तर ते कसं करायचं ते तुम्हाला मी सांगत आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात पडलेला एखादा कपडा असेल तरी तो चालेल किंवा एखादा कपडा किंवा साडी त्याला बॉर्डर असलेली असली तरी चालेल किंवा प्लेन असेल तरी चालेल. तर मी त्याच्यासाठी खणाचा कपडा घेत आहे. तर खणाचा कपडा घेतलाही तरी चालेल, पण तुमच्याकडे जर खणाचा कपडा नसेलच तर तुम्ही ह्याचा कपडा घेऊ शकता, साधा कोणताही घेऊ शकता. तर मी हा खणाचा कपडा घेतला आहे. हा मी 16x18चं केळीचं पान करणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा कपडा घेतलेला आहे खणाचा. तर हा सेट मी केळीच्या पानाचा देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे, हा प्लेन हे बॉर्डरचं एक घेतलेला आहे. फ्रंटला मी बॉर्डरचा ठेवणार आहे, माझं बॅक साईडला प्लेन ठेवणार आहे. तो असा आहे बॅक साईडचा प्लेन पूर्ण ठेवला मी, त्याला बॉर्डर केली नाही, तो बॅक साईडला आहे म्हणून. आणि जर तुमच्याकडे हे नसेल, बॉर्डरचा कपडा नसेल तर प्लेन असला तरी चालेल. तर त्याच्यानंतर हा मी अस्तर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये लावायसाठी हा अस्तर आहे. हा अस्तर घेतलेला आहे. अस्तर नसला तरी चालेल, तुम्ही 2 कपड्यामध्ये केलं तरी चालेल, पण तो कपडा तुमचा जाड असला पाहिजे. ठीक आहे, तर आपण कसं स्टिच करायचं ते आपण पाहूया. तर पहा, त्याच्या स्टिच करण्यासाठी आपल्याला हा फ्रंटचा कपडा आहे तो मी सरळ ठेवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे बॉल पिन लागणार आहे. ह्या बॉल पिन्स लागणार आहेत. आणि त्याच्यानंतर हा सरळ कपडा ठेवून त्याच्यावर हा बॅक साईडचा कपडा आपल्याला असं ठेवून घ्यायचा आहे. बॅक साईडचा असा ठेवून घेतल्यानंतर हा अस्तरचा जो कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे. परत व्यवस्थित बघायचं आहे कसं कुठं काय कमी जास्त होत आहे ते असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. टोकावर टोक आलं पाहिजे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. दोरे वगैरे निघाले तर ते मी ते कट करून घेते. असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तर हे थोडंसं टोका आलं पाहिजे आणि सगळं व्यवस्थित परफेक्ट सगळीकडून बसलं पाहिजे असं करून घ्यायचं. नंतर आता याच्यावर आपल्याला ह्या पिना आहेत त्या लावून घ्यायच्या आहेत. सगळं सेटअप म्हणजे हे हलणार नाही, कपडा काही हलणार नाही. त्याच्यासाठी आपण अशा पिना लावून घ्यायच्या. आणि ह्याच्या साईडने सेप येण्यासाठी तुम्हाला अर्धा इंच हे करून घ्यायचं आहे, माप काढून घ्यायचं आहे की जेणेकरून ते तुम्हाला व्यवस्थित हे झालं पाहिजे, व्यवस्थित सेप आला आहे. जेणेकरून आपला हा व्यवस्थित सेप यावा म्हणून. साईडने असं सगळीकडे असं अर्धा इंच आपण हे करून घ्यायचं आहे. हे पूर्ण असं अर्धा इंच करून घ्या.
पहा आता हे स्टिचिंग साईडने आपण सगळं करून घेतलेलं आहे. आता या बॉल पिन काढून आता ते हे इथून हे आता मोकळा भाग ठेवला होता आपण, तर ते सरळ करून घेऊया तिथून. बघा आता हे मी सरळ करून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं सरळ करून घेतलेलं आहे. हे स्क्रूड्रायव्हर आहे, त्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने मी हा टोक बाहेर काढून घेतला आहे. तुमच्याकडे जर टोकदार वस्तू अशी काय असेल तर ते बाहेर काढून घ्यायचे हे टोकं, आणि हे व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे. आता ही जी आपली ओपन बाजू आहे ती आपण शिवून घेणार आहोत. तर ते स्टिच करण्यासाठी आपल्याला हे कसं करायचं ते तुम्हाला मी सांगते. तर ही बाजू आहे, ही आहे ना ओपन, तर ते आपण असं करायचं आतमध्ये, ठीक आहे. अस्तर आणि बॅक साईडचं फॅब्रिक असं आतमध्ये करून घ्यायचं आहे, आणि वरचा आहे तो असं आतमध्ये करायचा आहे, थोडंसं आतमध्ये फोल्ड करायचं आहे, आणि ते व्यवस्थित अशी सगळी पूर्ण टिप मारून घ्यायची आहे. तर ही टिप मारून झाल्यावर आपण ही समोसा लेस ह्याला यूज करणार आहोत. तर ती इथं अशी वरच्या बाजूला आणि इकडं दोन्ही साईडला अशी लावणार आहोत, ठीक आहे. तर आता आपण हे स्टिच करून घेऊया. वरचा भाग असा या पद्धतीने हे असं आतमध्ये घालायचं आहे, आणि ह्या साईडने पण असं करायचं आहे. थोडं थोडं धरून असं व्यवस्थित स्टिच करून घेऊया हे पूर्ण बाजू, ठीक आहे. हे पहा आपलं हे केळीचं पान तयार झालेलं आहे. हे मी साईडने अशी समोस्याची लेस लावलेली आहे. तर ती लेस अशी लावायची, हे त्रिकोण बाहेर आले पाहिजे, हे आतमध्ये नाही गेले पाहिजे. त्रिकोण बाहेर आले की छान दिसतं, ते आतमध्ये लावताना ते जरा व्यवस्थित लावा, आणि हे व्यवस्थित असं धरून व्यवस्थित अशी लावून घ्या. आणि हे बघा आपलं हे केळीचं पान तयार झालेलं आहे, हे असं, आणि बॅक साईडने असं दिसणार आहे. तर हे बघा, तर पहा हे फायनली आपलं हे असं केळीचं पान तयार झालेलं आहे. तर त्याला पूर्ण असं तुम्ही दिसत असेल, हे असं केळीचं पान तयार झालेलं आहे. फ्रंट साईडने असं आहे आणि बॅक साईडने असं तयार झालेलं आहे. तर हे ही साईडला समोशाची मी लेस लावलेली आहे, ती पहा किती छान दिसत आहे. हे पहा, हे जे त्रिकोण आहेत ते बाहेर काढायचे आहेत, हे आतमध्ये नाही हे करायचे, लावताना नाही. ही बाहेर त्रिकोण बघा दिसतंय का, हे त्रिकोण बाहेर काढायचे, आतमध्ये उलट्या साईडनी लावायचे नाहीत, कारण मग ते चांगलं दिसत नाही. तर हे त्रिकोण आहेत, हे बघा, हे जे त्रिकोण आहेत ते असे बाहेरच्या साईडून असे लावायचे आहेत, असे बाहेरच्या साईडनी असे लावायचे आहेत. हे ह्या साईडने असं लावू नका, ते असं इतकं छान दिसत नाही, पण मला असं आवडलं म्हणून मी असं लावलं. तर तुम्हाला तसं लावायचं तर लावू शकता, पण असंच छान दिसतं, बाहेर टोक आलेले ते छान दिसतं. मग हे फायनली माझं हे केळीचं पान तयार झालेलं आहे. तर हे कसं वाटतंय मला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे कसं वाटलं आहे माझं केळीचं पान, तर हे तुम्ही सांगा, ठीक आहे. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कोण नवीन असेल तर त्यांनी. आणि माझा हा फर्स्टच हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि काही ह्याच्याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही मला सांगू शकता. तर ठीक आहे, फायनली माझं हे केळीचं पान झालेलं आहे तयार. आणि तुम्हाला जर आणखीन काही व्हिडिओ पाहिजे असतील, आणखीन काही तुम्हाला माझ्याकडून बघायचं असेल, काही पाहिजे शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते, आणि सोप्या भाषेत हे सांगितलेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.